चोराडीचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता 100 गट पळून झालेत आणि त्या 100 गटामध्ये आपण 81 ते 100चे निकाल सांगणारे गटाचे कोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत आणि चला सुरुवात करतोय। गट क्रमांक 81 चा निकाल आहे। 81 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, आमदार 72 आणि पाचुंबरेकरांचा गुरु पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेले, खूप साऱ्या शुभेच्छा गुरु आणि 72 आमदार या जोडीला। गट क्रमांक 82 चा निकाल आहे। 82 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, कारखेलकरांचा सुंदर पळाला आणि त्याच्या सोबत पळाला गजा। सुंदर अशी गाडी तास क्रमांक 2 वरून सेमी फायनल साठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 83 चा निकाल। 83 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी चोराडेकरांचा घरचा साज पळताना दिसला आपल्याला। शिवबा आणि सुंदर अशी गाडी सेमी फायनल साठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला देतोय आपण। गट क्रमांक 84 चा निकाल। 84 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी किल्ले मेहमानगड यांचा घरचा साज पळाला। पक्षा आणि रावणचा सुंदर अशी गाडी पक्षा आणि रावणची तास क्रमांक 4 मधून सेमी फायनल साठी गेलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा त्या सुद्धा गाडीला। गट क्रमांक 85 मध्ये रैनाची आणि मेहरबानची लढत झाली आणि त्या लढतीमध्ये मेहरबान शॉटगन मेहरबान हा विजय झालेला आहे आणि नक्कीच मेहरबान सोबत पळाला वैभव कदम यांचा रुद्रा। सुंदर अशी गिरवीचा रुद्रा, मेहरबान आणि रुद्रा ही गाडी 100% फायनल मध्ये असेल कारण की ही गाडीला खूप स्पीड लागलेला आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। आणि गट क्रमांक 86 मध्ये आपला सगळ्यांचा लाडका गट क्रमांक 3 मधून पळाला सिकंदर 81 आणि त्याच्यासोबत घरनिकीकरांचा राजा। आणि घरनिकीकरांचा राजाबद्दल काय सांगशील तू, जरा बोल आयुष। राजा आणि गरिबांचा बैल। हा ओके ठीक आहे, म्हणजे त्याला असं समजायचे गरिबाचा बैल आहे तो राजा आणि तो फॅन आहे त्या बैलाचा। खूप साऱ्या शुभेच्छा घरनिकीकरांच्या राजाला आणि रायफल 81 ला। गट क्रमांक 88 चा निकाल आहे। 88 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी महान भारत केसरी हरण्याने हा दुसरा हरण्या पळाला आणि त्याच्या सोबत पळाला गुरुभाई नाशिकचा। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे, तास क्रमांक 3 वरून। गट क्रमांक 89 चा निकाल। 89 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी चंदर पळाला वाटेगावकरांचा आणि त्याच्या सोबत पळाला पुसेगावकरांचा शंकर आणि चंदरची सुंदर अशी गाडी सेमी फायनल साठी पात्र। गट क्रमांक 90 चा निकाल। 90 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी चचेगावकरांचा जलवा पळाला आणि त्याच्या सोबत पळाला हिंद केसरी कोरेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेल्या हिंद केसरीच्या मैदानात धामनेरकरांचा स्वराज 855। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 91 चा निकाल। 91 मध्ये घरचा साज पळाला गारळेवाडीकरांचा पुष्पा आदत आणि त्याच्यासोबत सारजा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 92 चा निकाल। 92 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, फुरसुंगीकरांचा गुरु आणि त्याच्यासोबत सोन्या पळाला। सोन्या आणि गुरुची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 93 चा निकाल। 93 मध्ये तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी ढवळकरांचा सुंदर आणि देवा ही जोडी पळाली। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 94 चा निकाल। सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी उफाळे मायनिक यांचा निशान आणि नरेकरांचा लखन। सुंदर अशी गाडी लखन आणि निशांची तास क्रमांक 4 वरून सेमी फायनल साठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 95 चा निकाल। 95 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी रैना आणि पैलवान ही जोडी सेमीसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 96 चा निकाल घेतोय आपण। 96 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 मधून माऊली आणि नंद्याची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र। आता 97 चा निकाल आपल्याला वाचून सांगत आहे आपला लाका प्रेम। सांग प्रेम, 97 चा निकाल। बकासूर आणि चिक्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। 97 गटातून नक्कीच बकासूरचा एक फॅन आहे तो। बकासूर करेल का 1 नंबर आज? करणार की। आणि घरनिकीकरांचा राजा करेल का तुझा? करेल की। बघूया, मोठी लढत होईल या दोघांच्या मध्ये। गट क्रमांक 98 चा निकाल। 98 मध्ये तास क्रमांक 4 मधून पिस्तूल आणि बाजूची गाडी सेमीसाठी पात्र झाली। खूप साऱ्या शुभेच्छा त्या सुद्धा गाडीला। गट क्रमांक 99 चा निकाल। तास क्रमांक माहित नाही परंतु लखन आणि शंभूची गाडी नाशिककरांच्या गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 100 आणि शेवटचा तास क्रमांक 5 चा निकाल आहे। तास क्रमांक 5 वरून धावलेली 100 मध्ये गटामध्ये सरजा आणि राजा हे घरचा साज पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र होते। 100 गट पळून झालेत, आता सेमीचे लॉट काढायचे चाललेत आणि नक्कीच हे तुम्हाला निकाल मॅच पोहोचवले आहेत। करेल का बकासूर 1 नंबर?
करणार की का राजा करेल? राजा. ठीक आहे, धन्यवाद.